नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जी काही आलेली आहे ती सर्व अधिसूचना आपण पाहणार आहोत। नेमकी बातमी काय आहे ती सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण संपूर्ण अपडेट, संपूर्ण बातमी काय आहेत सर्व आपण जाणून घेऊयात। राज्यात सुरू असलेल्या पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या भरतीतील मैदानी परीक्षेच्या तारखा या एकाच दिवशी किंवा सलग दिवशी लागून आल्याने राज्यभरातील लाखो विद्यार्थी चिंतेत आहेत। असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मांडला होता। सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता पोलीस भरती व SRPF भरतीच्या तारखा बदलाव्यात अशी मागणी त्यांनी केली होती। महाराष्ट्र पोलीस दलाकडून या मागणीची दखल घेण्यात आली आहे। पोलीस भरती 2022-23 मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केले आहेत व त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अशा उमेदवारांना किमान 4 दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील असा निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे। महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी मैदानी चाचणी परीक्षा 19 जूनपासून संपूर्ण राज्यभर सुरू होणार आहे। उमेदवारांना विविध पदांकरिता पोलीस शिपाई, चालक, बॅट्समन, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग विभाग शिपाई एकाच घटकात किंवा वेगवेगळ्या घटकांत अर्ज करता येतात। त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपाठचे दिवशी दोन पदांकरिता मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याबाबतची स्थिती निर्माण होऊ शकते। तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ शकते। त्यामुळे सर्व घटक प्रमुखांना व माहिती विभागास सूचना देण्यात आली आहे की ज्या उमेदवारास एकाच वेळी 2 पदांकरिता मैदानी चाचणीस हजर राहण्यासाठी सूचना देण्यात आली आहे की ज्या उमेदवारास एकाच वेळी 2 पदांकरिता मैदानी चाचणीस हजर राहण्यासाठी सूचना दिली असेल असा उमेदवार पहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर त्या उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी अशा सूचना केल्याचं महाराष्ट्र पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे। दुसऱ्या ठिकाणचे घटक प्रमुखांनी अशा उमेदवारांनी मैदानी चाचणी घ्यावी। तसेच मैदानी चाचणीची पहिली तारीख आणि दुसरी तारीख यामध्ये किमान 4 दिवसांचे अंतर असावे। मात्र याकरिता उमेदवार पहिल्या मैदानी चाचणीस हजर होता त्याचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणी वेळी सादर करावे लागतील असं पोलीस दलाकडून सांगण्यात आलं आहे। पोलीस भरती आणि SRPF भरतीची मैदान परीक्षा एकाच दिवशी आल्यास राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन पोलीस भरती करणाऱ्या युवांना दोन्ही मैदानी परीक्षांना परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सरकारचे आभार असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे। आता ऐन पावसाळ्यात भरती प्रक्रिया होत असल्याने मैदानी चाचणी येणाऱ्या युवकांना त्रास होणार नाही यासाठी सरकार निवाऱ्याबाबत आवश्यक ती पावलं उचलेल ही अपेक्षा असल्याचं रोहित पवार यावेळी म्हणाले। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे, बातमी आहे ही सर्व समजलीच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन अपडेटेड बातम्या, नवीन जाहिराती आणि नवीन GRE तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन अपडेटेड बातमी GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।